ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की इकडे सायली मधुभाऊंना म्हणत असते, मधुभाऊ आता तुम्ही अजिबात कशाचंही टेन्शन घ्यायचं नाही, फक्त तुम्ही आराम करायचा, कारण आता इथून पुढे वात्सल्य आश्रमाची सगळी जिम्मेदारी मी घेईल. असं म्हटल्यानंतर मधुभाऊ म्हणत असतात, मला आता काळजी कशाची, माझी मुलगीच जर हे सगळं काही करणार असेल तर आता मला काळजी अजिबातच असणार नाही, असंही ते मधुभाऊ म्हणत असतात. इकडे सायलीसुद्धा फार खुश असते, कारण की तिला आश्रमाचं काम करायला मिळालेलं असतं. इकडे दुसऱ्या बाजूला जो काही सचिन असतो तो एक प्लॅन घेऊन अण्णाकडे आलेला असतो. तेव्हा अण्णा म्हणत असतात, म्हणजेच मेहपत म्हणत असतो, काय रे दीक्षित, काय शिजते तुझ्या डोक्यामध्ये. तेव्हा इकडनं सचिन म्हणत असतो, अण्णा आपल्या आश्रमामध्ये अनेक लोक येतात, त्यांच्या मुलांना घेऊन त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी तुमच्या पाया पडतात. त्यावर मेहपत म्हणत असतो, त्याचं काय मग. आता सचिन खरं त्याच्या मोबाईलमधला 2 मुलीचा फोटो दाखवत असतो, अगदी लहान मुली असतात बरं का, आणि म्हणत असतो, अशा एक मुली आपल्यासाठी खजिना आहेत अण्णा, खजिना. यांची किंमत अशी आहे की तुम्ही विचारसुद्धा करू शकणार नाही, असंही ते सचिन मेहपतला म्हणत असतो. इकडे दुसऱ्या बाजूला अस्मिताची तयारी सुरू असते. इथे अश्विन आलेला असतो. अश्विन आल्याबरोबर म्हणत असतो, काय चाललं अस्मिता ताई, कशाची तयारी करतेस. त्यावर अस्मिता म्हणत असते, अरे काही नाही रे, उद्याची तयारी. त्यावर इकडनं अश्विन म्हणत असतो, उद्या तुझा पहिला दिवस आहे ना जॉबचा, त्यासाठी मी तुला एक छान सरप्राईज आणले. त्यावर अस्मिता म्हणते, काय सरप्राईज, दाखव. असं म्हणून अश्विन दाखवत असतो. आता त्यांनी छान अशी पर्स आणलेली असते. अस्मिताला ती फार आवडलेली असते. अश्विन म्हणत असतो, आता रोज हीच घेऊन जायची बरं का. त्यावर अस्मिता म्हणते, हो मग हीच घेऊन जाणार मी आता. पण सांगू का अश्विन तुला, मला जरा टेन्शन आले. त्यावर अश्विन म्हणतो, कशाचं टेन्शन आले, काय झालं तुला. त्यावर अस्मिता म्हणत असते, आता बघ ना अश्विन, म्हणजे पहिला जॉब आहे माझा आणि गोलूला सोडून हे सगळं काही मला करायचं आहे. मला गोलूची काळजी वाटते रे. तितक्या तिकडनं कल्पना आलेली असते. कल्पना म्हणत असते, गोलूची काळजी तू अजिबातच करू नको, आम्ही सगळेजण आहोत गोलूची काळजी करण्यासाठी, तू फक्त तुझ्या कामाकडे लक्ष दे. असं म्हटल्यानंतर अस्मिता फार खुश होते आणि ते कल्पनाला मिठी मारत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला सचिन जे काही बोललेला असतो त्यावरही ते मेहपत फार चिडतो आणि म्हणत असतो, अरे दीक्षित तुला कळतंय का, तुझं डोकं बिकं फिरलंय का, पोरीची किंमत लावतोस. अरे एक वेळ मर्डर केला तरी त्यातून सुटेल, पण असले धंदे केल्यावर आयुष्यभर जेलमध्ये सडावं लागेल. त्यावर सचिन म्हणत असतो, अण्णा तुम्ही काळजी करू नका, तुमचं नाव येणारच नाही, तुम्ही ह्यात सामील नसणार, तुम्ही तुमच्या मेहपत बाबाच्या भूमिकेत राहा, हे सगळं काही बाकीचं मी बघेल, काळजीच करू नका तुम्ही. त्यावर मेहपत म्हणत असतो, आता पोरी इथून गायब होणार म्हणल्यानंतर आश्रमाचं नाव येणारच की. त्यावर सचिन म्हणत असतो, अजिबात काळजी करू नका, आश्रमाचं नाव वगैरे काही येणार नाही. आता एवढे मंत्री, एवढे मोठाले लोक तुमच्याकडे येत आहेत म्हटल्यानंतर त्यांचा फायदा तर आपल्याला करून घ्यावाच लागेल ना. असंही ते सचिन म्हणत असतो. मेहपत म्हणत असतो, तिकडे काही कर, मात्र माझ्या आश्रमाचं नाव अजिबात पुढे आलं नाही पाहिजे. त्यावर सचिन म्हणत असतो, हो तुम्ही काळजी करू नका, तुमचं नाव येणार नाही, तुम्ही तुमच्या मेहपत बाबाच्या भूमिकेत राहा, तुमचं पुढचं काम आणि माझं मागचं काम, मागे काय होतंय कसं होतंय हे सगळं काही मी मॅनेज करतो, फक्त तुमची मला साथ द्या आणि तुमचा आशीर्वाद द्या. असंही ते सचिन मेहपतला म्हणत असतो. आता मेहपतसुद्धा हे सगळं काही करण्यासाठी तयार झालेला असतो. इकडे दुसऱ्या बाजूला जो काही राकेश असतो तो सुभेदारांच्या घरी गेलेला असतो. इकडे कल्पना आलेली असते. कल्पना राकेशला म्हणत असते, अरे त्यांना मी फोन लावला होता, त्यांना जरा वेळ लागेल, तू नंतर बोलशील का त्यांच्याशी. तेव्हा राकेश मनात विचार करत असतो, हो नंतर तर बोलेल त्यांना, पण मात्र आता मला कसं कळेल की सायली आणि अर्जुन नेमकं आश्रमात कशासाठी आणि का गेले होते, असाही ते राकेश विचार करत असतो. तितक्यातच इकडनं सायली आणि अर्जुन आलेले असतात. आल्याबरोबर इकडनं सगळेच जण त्यांना विचारत असतात, काय झालं काय झालं, मधुभाऊ ठीकत ना. त्यावर सायली सगळ्या गोष्टी सांगत असते, ज्या ज्या गोष्टी झालेल्या असतात त्या. त्यावर इकडनं जी काही कल्पना असते ती म्हणत असते, म्हणजे सायली तू आता आश्रम चालवणारच. त्यावर सायली म्हणत असते, हो आई, पण तुम्हाला काही हरकत तर नाही ना. आता कल्पना काही म्हणायच्या आधीच इकडनं अस्मिता म्हणत असते, मम्माला काय हरकत असेल, अगं तुझं ते माहेरच आहे ना, कर तुला काय वाटतं ते. त्यावर सायली म्हणत असते, हो ते तर आहेच, आजपर्यंत मला वात्सल्य आश्रमाने जे काही केलं त्याची परतफेड करण्याची वेळ आलेली आहे. माझ्याकडे आजपर्यंत जे आहे ते मी देण्याचा त्यांना प्रयत्न करेल आणि सगळ्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न करेल. मात्र कल्पनाला जरा इथे टेन्शन असतं. कल्पना म्हणत असते, पण सायली तू ह्या दिवसात हे सगळं काही करू शकशील ना गं, म्हणजे तुला होईल ना हे सगळं काही. तेव्हा सायली म्हणत असते, आई तुम्ही अजिबातच काळजी करू नका, असंही मी आश्रमात काय रोज जाणार नाही आणि हे सगळं काही करताना मला फक्त आनंदच होणार आहे, यात मला काही त्रास होणार नाही आणि रोज जायची तर अजिबातच गरज नाही, ज्या दिवशी मला गरज असेल त्याच दिवशी मी जाईल. असं म्हटल्यानंतर आता कल्पनासुद्धा म्हणत असते, हो ठीक आहे चालेल, पण काळजी करून कर बा सगळं काही. इकडनं विमल म्हणत असते, आता आश्रमातल्या सगळ्याच मुलांना फार आनंद होईल बरं का, म्हणजे आता त्यांची लाडकी सायलीताई त्यांच्यासोबत असणार आहे.
त्यावर इकडनं अश्विनसुद्धा म्हणत असतो हे बरं झालं, म्हणजे मधुभाऊंना खरंच कोमातून बाहेर आल्यानंतर ह्या आरामाची, ह्या सगळ्या गोष्टीची खरंच फार आवश्यकता होती. आता त्यांना टेन्शन नाही काही. असं म्हटल्यानंतर कल्पना म्हणत असते हो सायली, हे सगळं काही मला कळतंय, पण काळजी घे बरं का बाळा, असंही ते कल्पना परत परत म्हणत असते. त्यावर सायली म्हणत असते आई तुम्ही नका काळजी करू, मी सगळ्या गोष्टी करेल आणि हे सुद्धा आहेतच की माझ्यासोबत, त्यामुळे मला टेन्शन नाही. असं म्हटल्यानंतर कल्पनाला सुद्धा बरं वाटतं. इकडे मात्र राकेशने हे सगळं काही ऐकलेलं असतं. तेव्हा राकेश स्वतःच्याच मनाशी म्हणत असतो म्हणजे आता सायली वासल्य आश्रम चालवणार, ही बातमी सगळ्याला कळलीच पाहिजे, असंही ते राकेश म्हणत असतो आणि तिथून निघून गेलेला असतो. इकडे दुसऱ्या बाजूला जो काही सचिन असतो तो प्रियाला भेटायला गेलेला असतो. आता तिथल्या कॉन्स्टेबलनी सचिनचा मोबाईल काढून घेतलेला असतो. आता इथे सचिन आणि प्रिया दोघीही बोलत बसलेले असतात. प्रिया म्हणत असते आपण जे काही ठरवलेलं आहे ते कधी होणार आहे का, असंच आपण हातावर हात धरून बसणार आहोत. असं म्हटल्यानंतर आता इकडनं सचिन म्हणत असतो तुला काय वाटतंय, मी जादूगार आहे का एखादा, होईल ना सगळं काही, कशाला काळजी करतेस. तेव्हा प्रिया म्हणत असते कधी होईल मग, अरे अरे ते सायली आणि अर्जुन आपल्या हातातून निसटून जातील तेव्हा होईल का, काहीतरी आपल्याला आत्ताच करावं लागेल. तेव्हा सचिन म्हणत असता हो होईल, माझं लक्ष आहे सगळीकडे आणि तो राकेश आहे ना सायली आणि अर्जुनवर नजर ठेवतोय. त्यावर इकडनं प्रिया अरे कुणाचं नाव घेतलंस तू, तो राकेश, त्या राकेशने जर काही केलं असतं ना तर आता ती सायली आणि अर्जुन जिवंतच नसते राहिले आणि आपल्याला हे सगळं काही करत बसण्याची आणि आपली ही अवस्था झालीच नसती. असं म्हणायचं बोलणं सुरू असतं. तितक्यातच खरं तरी ते सचिनचा फोन आलेला असतो. तेव्हा सचिनला ती कॉन्स्टेबल फोन देत असते. आता सचिनला खरं तर राकेशचा फोन आलेला असतो ते सगळं काही सांगण्यासाठी. आता ते कॉन्स्टेबल बाहेर उभा राहते कारण की कोणी येतं का नाही हे पाहण्यासाठी. आता राकेशने फोन केल्यानंतर राकेश म्हणत असतो एक मोठी खबर आहे. त्यावर प्रिया चिडते आणि म्हणत असते काय रे, तू काय न्यूज रिपोर्टर आहेस का, मोठी खबर, धक्कादायक खबर, डायरेक्ट मुद्द्यावर आहे की. तेव्हा राकेश म्हणत असतो अरे ती सायली ते वासल्य आश्रम आता चालवायला घेणार आहे. त्यावर प्रिया म्हणते का. त्यावर राकेश म्हणत असतो अरे ते आता मधुभाऊ कोमातून आलेत ना, त्यांना त्रास नको या गोष्टीमुळे आता इथे ती वासल्य आश्रम चालवणार आहे, इथून पुढे सगळ्या जिम्मेदारी सायली घेणार आहे. आता ही खबर प्रियाला कळलेली असते. इकडे दुसऱ्या बाजूला सायली फार खुश असते कारण की तिला आश्रमाचं काम करायला मिळणार असतं. ती म्हणत असते मी अगदी मधुभाऊ जशी सगळ्यांची काळजी घेत होते अगदी तशीच मी सुद्धा काळजी घेईन. त्यावर इकडनं अर्जुन म्हणत असतो पण हे सगळं काही करताना स्वतःची काळजी घ्यायची, टेन्शन घ्यायचं नाही आणि कुठलीही धडपड करायची नाही. त्यावर सायली म्हणत असते नाही हो असं काही होणार नाही, आता कुठे माझ्या मनासारखं मला काम मिळाले, त्यामुळे मी सगळं काही हे मनापासून करेल आणि माझी काळजी घेऊन सुद्धा करेल, असंही ते सायली अर्जुनला म्हणत असते. इकडे दुसऱ्या बाजूला प्रियाला फार हसायला येत असतं. सचिन म्हणत असतो आता सायली ते आश्रम चालवायला घेणार आहे, त्यात हसायसारखं काय आहे प्रिया. त्यावर प्रिया म्हणत असते अरे तुला थोडीसुद्धा दूरदृष्टी नाही हो का नाही. अरे बाबा आता सायली आणि अर्जुन ते आश्रम चालवायला घेणार म्हटल्यानंतर त्याचा फायदा करून घेता आला पाहिजे ना. त्यावर सचिन म्हणतो कसा आणि कसं काय म्हणतेस तू, नीट सांगतेस का मला. त्यावर इकडनं प्रिया म्हणत असते आता त्या सायलीला अनाथाचा नाद बनायचं आहे ना, तर त्याच अनाथाचा वापर करून ह्या सायली आणि अर्जुनला उद्ध्वस्त करायचं. सचिनला मात्र कळत नसतं. सचिन म्हणत असतो काय नेमकं सांग बरं मला, काय डोक्यात आहे तुझ्या. त्यावर प्रिया म्हणत असते मी जे काही सांगते ते फक्त लक्ष देऊन ऐक, असं म्हणून सचिनला प्लॅन सांगितलेला असतो. दुसऱ्या बाजूला सायली अर्जुनला म्हणत असते अहो हे बघता का तुम्ही आश्रमाचा हिशोब, यामुळेच कदाचित मधुभाऊंना टेन्शन आलं असावं. त्यावर अर्जुन म्हणतो असतो काय माहिती का, आश्रमाचा इन्कम कमी आणि त्याचबरोबर खर्च जास्त वाढला आहे, त्यामुळे ह्या सर्व गोष्टी होत असतील. तेव्हा सायली म्हणत असते मी जेव्हा आश्रमात होते का तेव्हा मी, कुसुमताई, आणखी 2 जणं, मधुभाऊ हे सगळे मिळून आश्रमाचा खर्च उचलायचो. आता कुसुमताईचा चांगला बिझनेस चालला आहे, मात्र त्या एकट्या तरी कुठे कुठे पुरतील आणि काय काय करतील. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणत असतो सायली माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे, आपण जर आश्रमाला NGOमध्ये कन्वर्ट केलं तर, असं केल्याने आपल्याला डोनेशन पण मिळतील आणि आश्रमाचा सगळा खर्चसुद्धा भागेल. असं म्हटल्यानंतर सायली म्हणत असं हो ठीक आहे चालेल, तुम्ही म्हणता तसं, मधुभाऊंशी एकदा बोलून घेते, मला फक्त प्रोसेस सांगा. असं म्हटल्यानंतर अर्जुन सगळ्या गोष्टी ते सायलीला दाखवत असतो. इकडे दुसऱ्या बाजूला जो काही सचिन असतो तो प्रियाला म्हणत असतो प्रिया खरं तर जो प्लॅन तू आत्ता सांगितलास सायली आणि अर्जुनला फसवण्याचा, तो प्लॅन खरं तर मी आधीच ठरवला होता. त्यावर प्रिया म्हणते म्हणजे काय, तुझं काय ठरलं होतं ते सांग मला. त्यावर सचिन म्हणत असतो अरे आजकाल ना अल्पवयीन मुलींची मार्केट इंटरनॅशनल मार्केटमध्ये फार डिमांड आहे आणि त्यांची किंमतसुद्धा आहे, हे सगळं काही मी करण्याचा आधीच प्लॅन केला होता. असं म्हटल्यानंतर प्रिया भडकते आणि प्रिया म्हणते अजिबात नाही सचिन, हे काही करू नकोस, मी जो प्लॅन सांगितला आहे तोच कर, ही चूक तू अजिबातच करू नको.
अरे तुला कळत कसं नाही, अण्णाच्या आश्रमामध्ये जे लोक येतील, ज्या मुली येतात त्यांचे आईवडील, त्यांचं कुटुंबसुद्धा त्यांच्यासोबत असेल. आता त्या मुली गायब झाल्यानंतर आश्रमाचं नाव पुढे येणार, त्या कंप्लेन करणार. अरे तुला जर पैसाच कमवायचा आहे तर तुला कुटुंब असणाऱ्या मुली नाही तर अनाथ मुली शोधावे लागतील, आणि त्या अनाथ मुली तुला कुठे मिळतील? वासल्य आश्रमात. आता प्रियाचा हा प्लॅन ऐकल्यानंतर सचिन तर फार खुश होतो. तो म्हणत असतो, खरंच प्रिया काय डोकं आहे तुझं, त्यामुळेच खरं तर तुझं साक्षी कौतुक करत असते. प्रिया म्हणत असते, हा मग सायली आश्रमाचा भार घेणार म्हटल्यानंतर हे तर करावंच लागेल. सायलीला कसं का होईना पण मला अडकवायचंच आहे, तिला मी असा आनंदात पाहूच शकत नाही, असंही ते प्रिया सचिनला सांगत असते. इकडे दुसऱ्या बाजूला जी काही प्रियाने मुलगी पाठवलेली असते ती सायलीपर्यंत पोहोचणार आहे, कारण की ती रस्त्याने जात असते, मागणं गाडी असते. हे सगळे काही त्यांचे डाव असतात. आजचा एपिसोड इथेच संपला. पुढील भागात नेमकं काय होतं हे थोडक्यात पाहूया. आता त्याच मुलीला घेऊन सायली आश्रमात गेलेली असते. आता त्या आश्रमातल्या सगळ्या गोष्टी प्रियापर्यंत नक्कीच पोहोचणार आणि सायली आणि अर्जुनच्या आयुष्यात विघ्न नक्कीच येणार, हे तर आपल्याला चांगलंच माहीत आहे. इकडे दुसऱ्या बाजूला जी काही सायली असते तिलाही ते छान मोतीचूर लाडू खावाचे वाटलेले असतात. आता सायलीने फरमाईश केली म्हटल्यानंतर अर्जुन करणार नाही असं होईल का? अर्जुन अक्षरशः ते किचनमध्ये जातो आणि तिच्यासाठी छान लाडू बनवत असतो. सायली हे सगळं काही पाहत असते, तिला फार आनंद होत असतो. अर्जुनने लाडू बनवून सायलीला खाऊ घातलेले असतात. सायली तर फार खुश होत असते, तिला फार आवडलेले असतात, कौतुक करत असते. अर्जुन इकडे सायलीचा आनंद पाहून त्याला देखील आनंद झालेला असतो. इकडे किचनमध्ये कल्पना आलेली असते. कल्पना पाहते तर काय, याची डेट तर निघून गेली, आता सायलीला काही होणार तर नाही ना? त्याच पिठाने लाडू खरं सायलीला बनवलेले असतात अर्जुन. आता सायलीला इकडे त्रास व्हायला लागलेला असतो. अर्जुन म्हणतो असतो, सायली तुला उलट्या होतात का? तो घाबरलेला असतो. इकडे दुसऱ्या बाजूला जी काही प्रिया असते तिने सचिनला कॉल केलेला असतो. सचिनला म्हणत असते की तुला काही गोष्टी मॅनेज करायच्या आहेत. तेव्हा सचिन म्हणतो, काही गोष्टी काय, सगळ्याच गोष्टी आपल्याला मॅनेज कराव्या लागतील, असं त्यांचं बोलणं सुरू असतं. प्रिया आता म्हणत असते, आता सायली मी असं काहीतरी करणार आहे ना, त्यामुळे तुला कुठं तोंड लपव हे सुद्धा कळणार नाही, असं म्हणून खुश होत असते. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग धन्यवाद.